ठीक आहे. काल आपण इंटिजर्स पाहिले होते. काय पाहिले होते? इंटिजर्स म्हणजे काय असतात? सेट ऑफ कशाचा सेट? पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर आणि झिरो या तिघांचा सेट जो असतो त्यालाच आपण काय बोलतो? इंटिजर. नंबर लाईन वरती पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर आणि मधला झिरो हे तिघ जण ज्या सेट मध्ये आढळतात त्यालाच आपण काय बोलतो? इंटिजर. ह्या इंटिजरचे आपण परत प्लस मायनस पाहिले होते. ठीक आहे, आज पण आपल्याला तेच पाहिजे. कंपॅरिझन ऑफ द इंटिजर्स. काल मी तुम्हाला कंपॅरिझन पण सांगितलं होतं. ठीक आहे, आता याच्यामध्ये थोडस समजून घेऊयात की कंपॅरिझन म्हणजे नेमकं. कंपॅरिझन म्हणजे ग्रेटर दॅन लेस दॅन आठवतंय? काय सांगितलेलं? ठीक आहे. त्यासाठी अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे तुमच्या पुस्तकात. ही काय आहे? पाण्याची टाकी. ही तुमची झिरोची लेवल आहे. कशाची लेवल आहे? झिरोची. ठीक आहे. आता पाऊस पडला नाही. पाऊस पडला नाही. पाऊस नाही पडला तर पाण्याची पातळी काय होत जाणार आहे? कमी होत जाणार आहे. म्हणजे कशामध्ये जाणार आहे? निगेटिव्ह मध्ये, मायनस मायनस मध्ये होणार. ठीक आहे. आणि जर आता पाऊस पडला आणि त्या पाण्याची पातळी जर वाढली तर ते नंबर कशामध्ये जाणार? पॉझिटिव्ह मध्ये जाणार. म्हणजे आता पाण्याची पातळी किती आहे? +2. ठीक आहे. पाऊस कमी पडला, झिरो पासून कमी झाला. आता पाण्याची पातळी किती आहे? -3. आता मला सांगा की हा +2 आणि -3 ह्या दोघांमध्ये जर कंपॅरिझन केलं तर कमी कोणतं दिसतंय पाणी? -3चं पाणी कमी दिसतंय. -3चं पाणी कमी दिसतंय म्हणजे +2 पेक्षा -3 कसा आहे तुमचा? छोटा आहे. +2 पेक्षा -3 कसा आहे तुमचा? छोटा आहे. आणि काल तुम्हाला तेच सांगितलं होतं की नेहमी या दोघांचं कंपॅरिझन आलं तर नेहमी, सॉरी छोटा आहे ना, छोटा आहे. ह्या दोघांचं कंपॅरिझन आलं तर पॉझिटिव्ह नंबर्स नेहमी कसे असतात? मोठे असतात. आहे का मोठा नंबर हा? आता आपण असं समजूया बघा की पाण्याची पातळी वाढून अजून इथपर्यंत गेली, जी की आहे +4. आणि ही पाण्याची पातळी कमी होऊन -4 वरती गेली. किती वरती गेली? -4. आता +4 मोठा की -4 मोठा? पाण्यामधून तुम्हाला सहज दिसतंय कोण मोठा आहे? +4 मोठा आहे. आणि काल मी एक ट्रिक पण सांगितली होती की जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबरचं कंपॅरिझन येतं तेव्हा नेहमी पॉझिटिव्ह नंबर कसा असतो? ग्रेटर असतो. ठीक आहे. आणि आता परत बघ, आता पाण्याची पातळी -2 वरती कशावरती गेलेली आहे? -2. आणि इथं -5 वरती गेलेली. किती? -5. आता -2 मोठा आणि -5 मोठा? त्यांचं कंपॅरिझन केलं तर -5 परताळाला येतोय ना. ठीक आहे. आणि -2 कुठे येते? त्याच्यापेक्षा थोडासा मोठा येतो. मग ह्याच्यामधलं मोठं कोणतं असणार आहे? -2 तुमचा मोठा असणार आहे. आणि काल परत एक रिवाइज म्हणून मी काही सांगितलं होतं की जेव्हा दोन्हीकडे मायनस साईन येतात तेव्हा जो तुमचा छोटा म्हणून वाटतो तोच नेहमी मोठा असतो. आठवलं कालचं? नक्की बघा. दोन दोन नंबरचं मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा पॉझिटिव्ह नंबर निगेटिव्ह नंबर सोबत कंपॅरिझन येतं तेव्हा ऑलवेज पॉझिटिव्ह नंबर कसा असतो? मोठा असतो. आणि जेव्हा निगेटिव्ह नंबरचं जर आलं तर त्यातला सगळ्यात मोठा कोण असतो? जो छोटा दिसतोय तो मोठा असतो. माझा आवाज मागेपर्यंत येतोय? त्याची चार्जिंग संपली. समजलं कंपॅरिझन कसं करायचं ते? ठीक आहे, पुढे बघूयात आपण. अपोजिट नंबर्स पण पाहिले होते आपण. ठीक आहे. अपोजिट नंबर म्हणजे चिन्ह, सॉरी, संख्या तीच, फक्त एक पॉझिटिव्ह असेल तर त्याचा अपोजिट नंबर कसा येणार? निगेटिव्ह मध्ये येणार. अपोजिट नंबर माहितीये ना, काय सांगितलं होतं? संख्या तीच असेल, इथं 14 असेल तर इथेही 14 आहे. पण हा जर प्लस मध्ये असेल तर त्याचा अपोजिट नंबर कशामध्ये येणार? मायनस मध्ये, म्हणजे -14 येणार. ठीक आहे. तुम्हाला मी म्हणलं +10 त्याचा अपोजिट नंबर सांगा, किती येणार? -10. मी तुम्हाला म्हणलं -100 चा अपोजिट नंबर सांगा.
प्लस 100 म्हणजे फक्त चिन्ह बदलायचे, प्लस असेल तर मायनस करायचं, मायनस असेल तर प्लस करायचं. क्लिअर? इथपर्यंत 3 आपण आता क्लिअर केले, कालची रिव्हिजन केली आता जस्ट. काय केलं? इंटिजर्स म्हणजे काय, त्याच्यानंतर कंपॅरिझन बघितलं. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर असेल तर सगळ्यात मोठा वाला कोणता असतो? पॉझिटिव्ह नंबर असतो. दोन्ही निगेटिव्ह असेल तर मोठा वाला कोणता असतो? जो लहान असतो तोच मोठा असतो. ठीक आहे, एवढं समजलं? याच्यामध्ये काही डाऊट कोणाला नाही? आता मी तुम्हाला काल अमितच्या शॉपचं आहे ना क्वेश्चन आन्सर्स लिहून आणायला सांगितले होते, ज्यांना समजतील त्यांना. नाही समजलं काही प्रॉब्लेम नाही, आपण काय करूयात पहिल्यापासून समजू. अमितचं शॉप आहे म्हणजे अमितचं दुकान आहे. कुठे आहे अमितचं दुकान? इथं ग्राउंड लेवलला आहे. कुठं आहे? ग्राउंड लेवलला. ठीक आहे, आता पहिला प्रश्न बघा, लक्ष आहे ना सर्वांचं? ठीक आहे, बघा. अमित वेंट अप 3 स्टेप फ्रॉम द ग्राउंड लेवल. अमित काय केला? ग्राउंड लेवल पासून 1, 2 आणि 3 स्टेप वरती गेला. म्हणजे आता अमित कुठं आहे? तिसऱ्या नंबर वरती आहे. तिसऱ्याला कोणतं चिन्ह नाहीये, म्हणजेच कोणतं असतं? पॉझिटिव्ह प्लस असतं, म्हणजे +3च्या पोझिशन वरती आता अमित आहे. अमित केम डाऊन 2 स्टेप फ्रॉम द ग्राउंड लेवल. आता अमित काय केला? ग्राउंड लेवल पासून 2 स्टेप खाली आला. किती वरती आला मग तो? -2 वरती आला. ठीक आहे, अमित वेंट अप 3 स्टेप फ्रॉम द ग्राउंड. ग्राउंड लेवल पासून 3 स्टेप म्हणजे 3 पायऱ्या तो चढत गेला आणि परत 2 स्टेप खाली आल्या. बघा, अमित काय केला? ग्राउंड लेवल पासून 1, 2, 3 पायऱ्या चढला आणि परत 1 आणि 2 पायऱ्या खाली आला. आता कुठे येतो? 1 वरती आहे, म्हणजेच +1 वरती आहे. 1 लिहिला तरी चालतं किंवा +1 लिहिला तरी चालतं. ठीक आहे, चौथं काय आहे? अमित वेंट डाऊन 2 स्टेप. अमित आता कुठे आलेला आहे? खाली. अमित 2 स्टेप खाली आलेला आहे. ठीक आहे, फ्रॉम द ग्राउंड लेवल. आणि कम बॅक 2 स्टेप, परत काय झालं? कम बॅक डाऊन 2 स्टेप. अमित वेंट डाऊन 2 स्टेप फ्रॉम द ग्राउंड लेवल आणि कम बॅक डाऊन 2 स्टेप. परत 2 स्टेप तो काय केला? खाली गेला असेल, खाली. ठीक आहे, आता कशावरती आहे? -4 वरती आहे. मग इथे आन्सर काय आहे ना? -4. अमित अगोदर काय केलं? 2 स्टेप तो खाली आला आणि परत अजून 2 स्टेप डाऊन आला. अगोदर 2 स्टेप डाऊन आला, त्याच्यानंतर अजून 2 स्टेप डाऊन आला. तर आता कुठे आहे अमित? -4 वरती. इथपर्यंत काय डाऊट? बघा बरं एकदा काय केलं याच्यामध्ये. चारही प्रश्न बघा व्यवस्थित. पहिल्यांदा अमितचं दुकान कुठं होतं? ग्राउंड लेवलला होतं. मग तो 3 स्टेप वरती गेला, तर आता कशावरती आहे? तो +3 वरती आहे. ग्राउंड लेवल पासून 2 स्टेप खाली गेला. खाली म्हणजे मायनस मध्ये येणार, म्हणजे तो आता कुठे आहे? 2 स्टेप मायनस मध्ये. त्यानंतर तो 3 स्टेप वरती गेला आणि परत 2 स्टेप खाली आला, म्हणजे किती आलं उत्तर? +1. आणि अमित वेट डाऊन 2 स्टेप, 2 स्टेप खाली आले आणि अजून 2 स्टेप खाली आला, तर आता कुठे येतो? -4 वरती. क्लिअर? पुढे जाऊयात. अजून इतकं खाली नाही, एक आहे का? हा. अमित वेंट अप 2 स्टेप फ्रॉम द ग्राउंड लेवल. वरती गेला, किती स्टेप वरती गेला? 2 स्टेप. आणि कम डाऊन 2 स्टेप अगेन. ग्राउंड लेवल पासून 2 स्टेप चालत गेला आणि परत 2 स्टेप खाली आला, म्हणजे आता कुठे येतो? ग्राउंड लेवललाच आहे. ग्राउंड लेवल पासून 1 आणि 2 स्टेप वरती गेला, परत 1 आणि 2 स्टेप खाली आला, म्हणजे परत त्याच जागेवरती आला, म्हणजे कुठे आला? 0 वरती आला. मग ह्याचं उत्तर काय येणार? 0. तिथपर्यंत काही डाऊट कोणाला? इथून पुढे तुमचं खरं इंटिजर सॉल्व्ह करणं सुरू झालं. खरं इंटिजर म्हणजे इथून पुढचे गणित तुम्हाला पेपरला येणार आहेत. ठीक आहे, हे फक्त ऍक्टिव्हिटी होत्या सगळ्या. कंपॅरिझन पेपरला येऊ शकतो. जे आपण म्हणलं ना, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर मधला नेहमी पॉझिटिव्ह नंबर ग्रेटर असतो. दोन्ही निगेटिव्ह असेल जर तर तो छोटा आहे, तोच मोठा असतो. ते पण पेपरला येऊ शकतं आणि आता हे गणित पेपरला येऊ शकतात. ठीक आहे, मग आता तुम्ही काय करायचं? तुम्हाला मी पहिलं वाला समजून सांगेल, समजून सांगितलं की मग लिहायचं, तोपर्यंत लिहायचं
नाही. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, सम ऑफ होल नंबर्स. होल नंबर काय असतात रे? 0 पासून सुरू होतात. 0, 1, 2, 3 पुढे ऑनवर्ड्स कितीही. ठीक आहे. होल नंबर्स म्हणजे कशापासून सुरू होतात? 0 पासून. त्या होल नंबर्सची आपल्याला काय पाहायची आता? सम पाहायची आहे. ठीक आहे. आता बघा, असं समजायचं की हा प्लस जो आहे त्याला आपण +1 मानायचं आणि हे जे सिम्बॉल आहे ना मायनस वालं त्याला -1 मानायचं. सिम्बॉल वरती दिलेलं आहे तुम्हाला, हे अगोदर नव्हतं पण सीबीएसईच्या पॅटर्न नुसार दिलेलं आहे. ठीक आहे. जो प्लस असा वाला गोल आहे ना त्याला +1 मानायचं आणि जो मायनस वाला गोल आहे त्याला -1 असं ऍझ्युम करायचं. ठीक आहे. त्यातलं पहिलं बघूयात आता आपण. सम ऑफ इंटिजर विथ द सेम साइन. आपल्याला सम बघायची आहे पण कशाची? जेव्हा त्या इंटिजरची साइन कशी असली पाहिजे? सेम. बघा बरं, इंटिजरची साइन कशी आहे? सेम आहे आणि त्याची काय करायला शिकायची आपल्याला? सम करायला शिकायची. इंटिजर्स माहिती ना, मग तुमचे -2 आणि -3 असेल पण ह्या दोघांच्या सेम साइनची काय करायची आपल्याला? बेरीज. परत लक्ष द्या, सम ऑफ कशाची? इंटिजर्सची विथ द सेम साइन. सम करायची अशा नंबरची ज्याचे चिन्ह काय असले पाहिजे? सेम असले पाहिजेत. मग तुमचा -2 -3 ची प्लस असेल किंवा +2 +4 ची ऍडिशन असेल. समजतंय काय काय शिकायचं आपल्याला आता? ते दोन इंटिजरचं चिन्ह फक्त समान पाहिजे, त्याची आपल्याला काय शिकायची आहे? बेरीज शिकायची. ठीक आहे. बघा आता बेरीज कशी कशी केलेली. हा कोण आहे? +4. +1 ला आपण कोणत्या चिन्हाने दाखवतो? एका पॉझिटिव्हच्या गोलनी दाखवतो. बरोबर. आता इथं +4 आहेत म्हणजे असे गोल मी किती लिहिणार? 1, 2, 3, 4. मध्ये आपल्याला सम करतोय ना आपण, मग मध्ये प्लसचं चिन्ह टाकलं. परत किती आहेत? +3 आहेत. मग मी परत 1, 2, 3 असे प्लसचे गोल करतात. मग टोटल किती झाले रे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आले का 7? आले? ठीक आहे. इथं काय डाऊट? सिंपल आहे. पण जर आता मायनस मध्ये आलं तर काय करायचं? ठीक आहे. 3 मायनस आहेत म्हणजे मी मायनसचे किती गोल घेणार? 1, 2, 3. मधला पॉझिटिव्ह ऍज इट इज. इथं किती आहेत? -2. मग मी इथं किती गोल घेणार? 2. इथं उत्तर किती आले बघा? 1. आता यायला किती पाहिजे होतं? बेरीज करतो ना आपण. 1, 2, 3, 4, 5. इथं उत्तर किती आले? पण कशामध्ये आले? कारण आपण मायनसचेच गोल घेतलेत ना, मग उत्तर मायनसचेच गोल येणार. म्हणून 5 ला चिन्ह कसं आलं? मायनस. म्हणजे मायनसचे गोल किती आहेत? 5 आहेत. म्हणून -5 उत्तर आलं. बघा परत काय केलंय आपण? सेम चिन्हांची, सेम इंटिजरची आपण बेरीज बघतोय. समजतंय? सेम इंटिजरची आपण काय बघतोय? बेरीज बघतोय. जर पॉझिटिव्ह असेल तरी सुद्धा प्लसच होणार, पण उत्तराला प्लस चिन्ह लिहिलं नाही लिहिलं तरी चालतं, कारण ज्याला चिन्ह नाहीये तो प्लसचाच असतो. पण जेव्हा मायनस मध्ये येतं तेव्हा आपण बेरीज करतो, पण त्या उत्तराला चिन्ह कसं येणार? मायनसचं येणार. ठीक आहे. हे मी तुम्हाला फक्त आता हे गोल दिलेले आहेत म्हणून समजून सांगते. ज्यावेळेस एक्सरसाइज येईल, प्रॅक्टिस येईल, त्यावेळेस हे गोल काढायची गरज नाही, डायरेक्टली सोडवायचं. ठीक आहे. मग मी तुम्हाला एक त्यावेळेस ट्रिक सांगेल, त्याच्यानुसार ते सोडवायचं. या दोघांमध्ये काही डाऊट नाही? नक्की नाही. मग मी तुम्हाला 1-2 क्वेश्चन सॉल्व्ह करायला देऊ शकते. अगोदर मी सॉल्व्ह करते. आपण नाही, अगोदर आपण सगळेजण मिळून सॉल्व्ह करूयात आणि नंतर ना मग तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा. बघा, 4 सोडवूयात आपण. 4 मी तुम्हाला नंतर देते. दिसतंय सर्वांना? हा कलर उठून दिसतोय मागे? दिसतोय. दिसतोय ना?
इंटिजरला साईन कसं पाहिजे, सेम पाहिजे, सेम. मायनस असेल तर तिकडेही मायनसच, इकडे जर प्लस असेल तर पलीकडे पण प्लसच पाहिजे. या सगळ्यांची काय करायची आपल्याला, बेरीज. नाही नाही नाही, आता फक्त लक्ष द्यायचं कसं सोडवतोय आपण. ठीक आहे, पहिल्यांदा कोण आहे, मायनस. मग मी कितीचे गोल बनवणार, -4चे, मायनस चे गोल किती बनवणार, 4. बघा, 1 2 3 4 मध्ये प्लसचं चिन्ह. आता -3चे किती गोल बनवणार, 3. बघा, 1 2 3. उत्तर किती आलं बघा बरं, 1 2 3 4 5 6 7. उत्तराला चिन्ह कसं येणार, का बरं, कारण हे सगळे गोल मायनसचे आहेत, म्हणून -7 एवढे गोल आहेत, म्हणून 7ला किती येणार, मायनसचं चिन्ह आहे. ठीक आहे, इथं पण मायनसचं सोडूया, नंतर प्लसचं बघू. ठीक आहे, आता इथं किती आहेत, मायनस. मग मी किती गोल काढणार मायनसचे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. प्लस करणार मी, किती प्लस करणार, -2. मग मी 2 गोल त्याच्यामध्ये ऍड केले, किती आले रे, पण 12ला चिन्ह कसं, -12. कोणाला समजलं नाही, यावर आहे, शेवटच्या बॅचला येऊन डबल विचारत बसायचं नाही, जे समजलं नाही ते आत्ताच विचारायचं. काय डाऊट याच्यामध्ये, मायनस मध्ये सिंपल, पहिली दुसरीला रेषा मारून बेरीज करत होतो, तसं 6वीला गोल आखून बेरीज करायची. फक्त ते चिन्ह कशाचे आहेत, ज्या गोल मध्ये जे चिन्ह आहेत ते चिन्हाचं म्हणजे हे देऊन टाकायचं, उत्तराला चिन्ह देऊन टाकायचं. ठीक आहे, काय डाऊट याच्यामध्ये, मायनस मध्ये. श्रावणी बिंदास हात वरती करा, कोणाला डाऊट आहे, सगळ्यांना समजले, ऑल. श्रेयश, येस, गुड. चला, काय झालं ते आहे ना पुढे आपल्याला. आता आपण टॉपिक काय शिकतोय, ऍडिशन किंवा सम ऑफ द इंटिजर विथ द सेम साइन शिकतोय ना. इंटिजरला सेम साइन असेल तर त्याची ऍडिशन शिकतोय आपण. आता टॉपिक आपला वेगळा चालू आहे, तू जे बोलतोय ना ते पुढे टॉपिक आहे, ते शिकायचं, ते पण शिकायचंय आपल्याला. ठीक आहे, आता इथं प्लसचं बघूयात. इथं किती आहे, +5, म्हणजे प्लसचे किती गोल काढायचे आपल्याला, 5. 1 2 3 ऍडिशन करायची, +3 म्हणल्यावर किती गोल काढणार, 1 2 3. किती आलं रे उत्तर, 8. पण कसं 8 आलं, +8 येणार, किती येणार, +8. क्लिअर, नक्की. आता इथं गोल न काढता मला सांगा बरं उत्तर काही, +8. 3 मध्ये 5 मिळवले, 8 आले, आणि दोन्हीकडे प्लस आहे म्हणून मी प्लसचेच गोल काढणार ना, म्हणून प्लसचं उत्तर आलं. झालं, झालं. पहिल्याचं उत्तर, हा, -11. गायत्री सांगेल +9, बाकीच्यांनी चेक करायचंय. ठीक आहे, येवारे सांगेल -19. प्रतिमा, नीरज सांग, -9. काय म्हणते मी, जेव्हा दोन्ही बाजूला सेम चिन्ह असतील आणि त्या चिन्हांची मला बेरीज करायची असेल तर काय करणार आहोत आपण, बेरीज करायची आणि त्या दोन चिन्हांना म्हणजे त्या दोन संख्येना जे चिन्ह आहे, जे साईन आहे ते साईन उत्तराला द्यायचं. म्हणजे मी 4 आणि 7 ची बेरीज केली
या दोघांना मायनस होतं म्हणून मायनस दिलं. ठीक आहे, इथं 8 आणि 1 ची ऍडिशन केली, या दोघांना प्लसचं साइन होतं म्हणून प्लस दिलं. 9 प्लस 10 ची ऍडिशन केली, या दोघांना मायनस होतं म्हणून मी मायनस दिलं. ठीक आहे, 4 आणि 5 ची ऍडिशन केली, या दोघांना मायनस होतं म्हणून मायनस दिलं. क्लिअर? इथपर्यंत आय थिंक सो कोणाला डाऊट नसेल. नक्की? आदित्य सुतार, काही डाऊट नाहीये ना? शर्वरी नाही. चला पुढे जाऊयात का मग? सम ऑफ झालं. आता सम ऑफ इंटिजर विथ द डिफरंट साइन. आता समच करायची, पण त्या इंटिजरचे चिन्ह कसे असले पाहिजेत? वेगवेगळे असले पाहिजेत. बघा आपण मगाशी काय शिकलो होतो, ह्या इंटिजरचे साइन सेम होते तेव्हा आपण बेरीज करायला शिकलो होतो. मग आपण या दोघांची ऍडिशन करायचो आणि ह्या दोघांना चिन्ह प्लस होतं म्हणून प्लस द्यायचं. क्लिअर? पण आता आपल्याला या इंटिजरची ऍडिशनच करायची आहे, पण ह्या इंटिजरचे चिन्ह कसे पाहिजेत? आपल्याला डिफरंट पाहिजे. म्हणजे एकाचा प्लस एकाचा मायनस पाहिजे. ठीक आहे, किंवा एकाचा प्लस आणि इकडचा मायनस पाहिजे. ठीक आहे, आता त्यांनी दिलेलंच गणित सॉल्व्ह करूयात. +4 आणि -2 याची काय करायची? आपल्याला सम करायची, म्हणजे बेरीज करायची. आता अगोदर ठीक आहे, चला काय करायचं? इथं किती आहे? +4. म्हणजे मी प्लसचे किती गोल काढणार? 4. बघा, 1 2 3 4 काढले. 4 मधला प्लस. मायनसचे किती गोल काढणार? 2. हे बघा, -1 आणि हा -2 काढले. आता याच्यामध्ये नेमका विषय काय असतो बघा, जो छोटा नंबर आहे ना, आता 4 आणि 2 मध्ये छोटा नंबर कोण आहे? -2, म्हणजे 2 छोटा आहे. ठीक आहे, तर त्या 2 नंबरला, म्हणजे तो 2 नंबर दोन्हीकडून मायनस करायचा. जो छोटा नंबर आहे ना, 4 आणि 2 मध्ये छोटा कोण आहे? 2. मग मी इकडून पण 2 गोल कट करणार आणि इकडून पण 2 गोल कट करणार. मग किती गोल राहिले? 2. कशाचे राहिले? मग उत्तर माझं +2 येणार. आलं का त्यांच्यासारखं +2 उत्तर? बघा, परत अजून एकदा सांगते, अजून कोणाच्या डोक्यात गेलेलं नाहीये. बऱ्याच जणांच्या गेलेलं आहे, पण काय अजून आठ्या पाडून बघतायत माझ्याकडे. बरं, अजून एकदा करूया. +5 प्लस -3. मी काय करणार? प्लसचे किती गोल काढणार? 5. 1 2 3 4 5. ऍडिशन करणार कोणाची? मायनसचे किती गोल काढणार? 3. 1 2 3. 5 छोटा की 3 छोटा? मग मी ते 3 आहे ना, इकडून पण कट करणार आणि इकडून पण कट करणार. आता राहिले किती मला सांगा? 2 राहिले. आणि कशाचे गोल राहिलेत? ते प्लसचे राहिलेत, म्हणून उत्तर आलं +2. क्लिअर? अजून एकदा बघूया. आत्ताशी डोक्यात जायला लागले. ठीक आहे, अजून एकदा बघूया. -7 प्लस +3. ठीक आहे, मायनसचे किती गोल काढणार मी? 1 2 3 4 5 6 7. बेरीज करणार कोणावरती? प्लसचे किती गोल काढणार? 1 2 3. छोटा कोण आहे? 7 की 3? 3. 7 छोटा आहे? 3 छोटा आहे. मग आपण 3 काय करणार? इकडून पण कट करणार, इकडून पण कट करणार. किती राहिले? कितीचे राहिलेत? प्लसचे का मायनसचे? म्हणून उत्तर आलं -. क्लिअर? आता कोणाला काही डाऊट आहेत का? नक्की? नक्की. आता जर आपल्याला हे न काढता जर बघायचं असेल, चिन्ह न काढता जर बघायचं असेल, तर काय करायचं? 7 मधून 3 काय करायचे? वजा करायचे. 7 मधून 3 वजा केले 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देऊन टाकायचं. 7 मधून 3 वजा करायचे, 4 राहिले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देऊन टाकायचं. जर डायरेक्ट करायचं असेल तर. ठीक आहे, क्लिअर? देऊ तुम्हाला 1-2 एक्झाम्पल्स? करा.
उलट ह्या गणितांना तुम्हाला गोल काढल्यावरती सोपं जाईल. हेडिंग हे टाकायचं, सम ऑफ इंटिजर विथ डिफरंट साईन. बघा आपण काय केलं होतं, पहिल्यांदा +4 आहेत, मग 1 2 3 4 त्याच्यामध्ये ऍडिशन केली होती कशाची, -7ची, म्हणजे 1 2 3 4 5 6 7. छोटा कोण आहे 4, इकडून पण 1 2 3 4 गेले, इकडून पण 1 2 3 4 गेले, राहिले किती 3, पण कशाचे राहिलेले मायनसचे, म्हणून आन्सर काय आलं -3. 2 नंबरचं बघा उत्तर, -1 2 3 प्लस केली कशासोबत +4. छोटा कोण आहे 3 आहे, इकडून पण 3 कट, इकडून पण 3 कट, किती राहिला 1, कशाचा +चा 1 राहिलाय. समजतंय ना. आता डायरेक्ट करूया, 10 मधून 2 गेले आणि सगळ्यात मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक, 11 मधून 4 गेले 7, मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस, इथं सांगा उत्तर. 3 गेले 0 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, शून्याला चिन्ह नसतं, शून्याला साईन नसतं, त्यामुळे शून्य नुसतं शून्यच लिहून सोडून द्यायचं. टाका चला, सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर्स, हेडिंग टाका, सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर, आणि त्याच्यामध्ये पहिली हेडिंग टाकायची सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर विथ द सेम साईन. टाका चला हेडिंग, शांत बसा. ठीक आहे, आता आपल्याला बघायचंय सबट्रॅक्शन ऑफ द इंटिजर विथ सेम साईन. सगळ्यात अगोदर जे बघितलं होतं ना आपण तेच बघायचंय, फक्त अगोदर सम होतं, म्हणजे ऍडिशन करायची होती सेम साईनची, ह्याच्यामध्ये सबट्रॅक्शन करायची आहे सेम साईनची. करायचं कसं बघा, आता त्यांनी दिलंय ते घेऊयात. पहिल्यांदा +5 आणि +3 याची काय करायची आपल्याला, सबट्रॅक्शन करायची आहे. पहिला वाला लिहून टाका, किती आहे +5, म्हणजे किती करणार 1 2 3 4 5, त्याच्यामधून मायनस करायचे, किती मायनस करायचे +3, म्हणजे प्लसचे 3 मला मायनस करायचे, त्याच्यामधून 1 2 3 मला मायनस झाले, किती राहिले रे 2, कशाचे प्लसचे, म्हणून उत्तर किती आलं प्लसच राहणार. मग तुम्हाला जसं तिथं सांगितलं होतं ना तसं इथं पण लक्षात ठेवायचं, 5 मधून 3 घालवायचे, दोन्हीकडे प्लस आहे म्हणून प्लस लिहायचं. ठीक आहे, अजून एक बघूयात. अजून एक बघूया, +7 आणि +2 त्यांची सबट्रॅक्शन करायची. काय करणार 1 2 3 4 5 6 7, त्यातनं 2 काय करणार 2 मायनस करणार, राहिले किती प्लसचे 5 राहिले, म्हणून आन्सर किती येणार +5, म्हणजे 7 मधून 2 मायनस केले, आन्सर आलं 5. दोन्हीकडे प्लस आहे म्हणून मी दोन्हीकडे प्लस लिहिलं. ठीक आहे, क्लिअर. मायनस घेऊयात आता. हो, -7 -2 मध्ये मायनस. ठीक आहे, आता -7 आहे, 1 2 3 4 5 6 7, त्यातनं 2 काय करणार कट करणार, राहिले किती 1 2 3 4 5, किती राहिलेत मायनसचे ना, म्हणून -5 उत्तर. समजतंय नक्की. ठीक आहे, देऊ 5 गणित. हो, नाही वर्कशीटला तसं करायचं.